नंदुरबार म्हणजे 60 वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ। यावर्षी अजून पुढले 5 वर्ष त्यात समाविष्ट करण्यात काँग्रेसला यश आलं आहे। मात्र हे यश त्यांना इतकं सहजासहजी हाती लागलं नाही, कारण गेल्या 10 वर्षात हिना गावित यांनी एक हाती वर्चस्व राखत काँग्रेसला नंदुरबारमध्ये नाकीनऊ आणून सोडलं होतं। मात्र यावेळी हिना गावित यांना घेरण्याची मोठी रणनीती काँग्रेसने आखली होती आणि ती यशस्वी देखील झाली। या मतदारसंघात भाजपच्या 2 वेळा खासदार राहिलेल्या डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसमधून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणारे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं होतं। या लढतीत गोवाल पाडवी यांनी 3 वेळा विक्रमी मतांनी विजय झालेल्या हिना गावित यांचा पराभव केला आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे। हिना गावितांचा हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का ठरला, कारण लोकसभेत आपला जम बसवल्यानंतर हिना गावित यांनी नंदुरबारमधील विधानसभांवर देखील आपली ताकद निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि विधानसभेतही महायुतीची ताकद दिसून आली। त्यामुळे आता हिना गावित यांच्या पराभवाचा विधानसभेवर परिणाम होऊ नये म्हणून भाजप आता चांगली कामाला लागली आहे। तर दुसरीकडे लोकसभेप्रमाणे विधानसभेत आपली ताकद दाखवण्यासाठी महाविकास आघाडी देखील सज्ज झाली आहे। अशा परिस्थितीत नंदुरबारच्या विधानसभांमध्ये कोणाची ताकद किती, कशी समीकरणं तयार होऊ शकतात हे पाहणं गरजेचं आहे। म्हणूनच या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे नंदुरबार विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री, शिरपूर या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडी आणि महायुती असे 2 गट निर्माण झाले आहेत। त्यामुळे विरोधक एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। आता तेच चित्र या निवडणुकीत कसं दिसणार हे जाणून घेण्यासाठी 2019चं गणित लक्षात घेणं गरजेचं आहे। तर मंडळी, महाराष्ट्रात क्रमांक 1चा विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात ॲडव्होकेट के.सी. पाडवी विरुद्ध शिवसेनेचे आमशा पाडवी अशी लढत पार पडली। 2019च्या या लढतीमध्ये काँग्रेसचे ॲडव्होकेट के.सी. पाडवी हे 82,770 मतं मिळवून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आमशा पाडवी यांना 80,674 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। मात्र के.सी. पाडवी यांना 2,096 मतांनी निसटता विजय हाती लागला। याआधी विक्रमी मतांनी निवडून येणारे काँग्रेसचे दिग्गज नेते 2019 साली मात्र संकटात सापडले होते। त्यामुळे आगामी विधानसभा त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते। यानंतर महाराष्ट्रातील क्रमांक 2च्या शहादा विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपचे राजेश पाडवी यांचा विजय झाला। त्यांनी काँग्रेसचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार ॲडव्होकेट पद्माकर वळवे यांचा 7,991 मतांनी पराभव केला। पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक या पदावरून थेट शहादा मतदारसंघातून उमेदवारी मिळवणारे राजेश पाडवी हे चर्चेत आले। मोठी प्रचार यंत्रणा उभारत त्यांनी शहादा मतदारसंघातून 94,931 मतं मिळवत विजय साधला, तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांना 86,940 मतांवर समाधान मानावं लागलं। अगदी पहिल्या फेरीपासून मतदारसंघातील चुरस कायम होती। मात्र या चढाओढीत अखेर राजेश पाडवी हे वरचढ ठरले, तर याच मतदारसंघातील तिसरे उमेदवार जेलसिंग पाडवी यांनाही लक्षवेधी मतं मिळाली। त्यामुळे 2019च्या लढतीत भाजपनं इथं नवा चेहरा देत बाजी मारली। आता नंदुरबार लोकसभेची स्थिती बदलली असताना राजेश पाडवी हा मतदारसंघ पुन्हा राखू शकणार का, किंबहुना त्यांना पुन्हा संधी मिळणार का, हे आता येत्या काळात स्पष्ट होईलच। यापुढे विधानसभेत 3ऱ्या क्रमांकावर असणाऱ्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विजयकुमार गावित 1,21,605 मते मिळवून विजयी झाले, तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे उदयसिंग पाडवी यांना फक्त 51,209 एवढीच मतं मिळवता आली। दिग्गज नेते विजयकुमार गावित यांनी तब्बल 70,396 एवढ्या विक्रमी मतांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला। नंदुरबार जिल्ह्याचं राजवैभव असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार विधानसभा मतदारसंघ 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून डॉक्टर विजयकुमार गावित इथून निवडून आले। तेव्हापासून या मतदारसंघाकडे मंत्रिपद होतं। याला अपवाद फक्त 2014ची पंचवार्षिक होती। यात हा मतदारसंघ मंत्रिपदाविना राहिला। 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपली कन्या डॉक्टर हिना गावित यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला। गावितांच्या भाजप प्रवेशानं या मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली। एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे। यानंतर क्रमांक 3च्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये रंगतदार लढत पाहायला मिळाली। यात भाजपच्या भरत गावित यांचा काँग्रेसच्या शिरीष कुमार नाईक यांच्याकडून पराभव झाला आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार यांनी विजय मिळवून आपली जागा कायम ठेवली। नाईक यांच्या विरुद्ध भाजपचे भरत गावित यांची लढत होती, परंतु नाईक यांनी आपली जागा कायम राखत नवापूरचा किल्ला जिंकला। या लढतीत शिरीष कुमार नाईक यांना 72,652 एवढी मतं मिळवत विजय आपल्या नावावर केला, तर अपक्ष मैदानात उतरलेल्या शरद गावित यांना 63,317 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। यात भाजपचे भरत गावित यांना 57,434 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं।
विद्यमान आमदार असलेले शिरीष कुमार नाईक यांचा 11,335 मतांनी विजय झाला। यावर्षी ते हॅट्रिक साधत मतदारसंघ राखणार का हे येत्या काळात कळेलच। यानंतर क्रमांक 5च्या साक्री विधानसभा मतदारसंघात भाजपच्या बंडखोर उमेदवार मंजुळा गावित यांचा 7,265 मतांनी विजय झाला। मंजुळा गावित यांच्या समोर भाजपचे मोहन सूर्यवंशी तर काँग्रेसचे DS आहिरे यांचं आव्हान होतं। 2019 साली झालेल्या या लढतीत अपक्ष मंजुळा गावित 76,166 मतं मिळवून विजय झाल्या, तर भाजपचे मोहन सूर्यवंशी यांना 68,901 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। काँग्रेसचे DS आहिरे यांना 24,929 मतांनी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं। गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी डावलल्या गेल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारीतूनच भाजपच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली होती। मात्र अटीतटीच्या लढाईत मंजुळा गावित यांचा विजय झालाच। यानंतर क्रमांक 9चा शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा नंदुरबार लोकसभेत समाविष्ट असून महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यात आहे। येथे 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे काशीराम पावरा हे 1,20,403 मतं मिळवून विजयी झाले। 2019 पर्यंत राज्यातीलच नव्हे तर शिरपूरमधील गणित बदलल्याचं पावरा यांच्या लक्षात आलं। शिरपूरमध्ये भाजपची ताकद वाढल्याचं पाहून निवडणुकीच्या अवघ्या 20 दिवस आधी पावरा यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला। या निवडणुकीत पावरा यांची लढत काँग्रेसच्या रणजित सिंग पावरा आणि अपक्ष डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात झाली। त्यावेळी रणजित सिंग पावरा यांना अवघे 7,534 एवढीच मतं मिळाली, तर काशीराम पावरा 49,174 मतांनी निवडून आले। पावरा यांनी काँग्रेसच्या गटात कमळ फुलवतानाच विजयाची हॅट्रिक देखील साधली, तर अपक्ष डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना 71,222 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। एकंदरीतच नंदुरबारमधील राजकीय ताकद बघितली तर इथल्या 3 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत, 2 मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत आणि 1 मतदारसंघात अपक्ष आमदार मंजुळा गावित आहेत। त्यामुळे विधानसभेत इथं महायुतीची ताकद दिसून येत असली तरी लोकसभेत मात्र याचे उलट परिणाम दिसून आले आहेत। हिना गावित यांच्यावर इथले सर्वपक्षीय नेते आणि शिंदे गटाचे नेतेही नाराज असल्याच्या चर्चा इथं लोकसभेच्या पूर्वी होत्याच। त्याचाच फटका इथं भाजपला बसल्याचं स्पष्ट होतं। त्यामुळेच असं वातावरण विधानसभेतही असेल तर इथं भाजपला जपून पावलं टाकण्याची गरज आहे। या अशा परिस्थितीत महायुती कसा डाव साधणार आणि महाविकास आघाडी तो डाव मोडून काढण्यासाठी काय चाल खेळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विधानसभेच्या दृष्टीने घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण त्याआधी नंदुरबारमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।